नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पमध्ये स्वागत करते. जसं जसं वय वाढतं माणसाचं तसं तसं त्या माणसाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. कारण त्याला असं वाटतं की आता आपलं वय वाढतं आहे म्हणजे आता आपलं सगळं संपलंच. पण असं समजूतच करून घ्यायची नाही की आता आपलं वय वाढतं आहे म्हणजे आता सगळं संपलं, असं नाही होत. वृद्धांनी 60 ओलांडल्यानंतर 50-60 ओलांडल्यानंतर साधारणपणे आपल्याला थोडंसं सांभाळून राहावं लागतं. कारण ह्या काही ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या मनात घर करून बसतात आणि त्या जाता जात नाहीत आणि त्याचमुळे आपण या गोष्टींना घरच करू द्यायचं नाही मनामध्ये. तर मग नेमकं काय करायचं? तुम्ही मुळात वृद्ध झाला आहात, हे फार त्याचा विचार करू नका, की आता मी वृद्ध होते आहे किंवा वृद्ध होतो आहे, तर मग आता मला कोणी माझ्याकडे लक्ष देणार नाही, माझ्या काही लक्षातच राहणार नाही, मला काहीच समजणार नाही, मला कुठल्या पटकन गोष्टी कळतच नाही. ह्या सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाका. मग हा जो आत्मविश्वास तुमचा कमी होतो, तर तो कसा वाढवायचा? आता इथे 12 नियम मी सांगणार आहे, की वृद्धांनी वृद्ध म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ म्हणू आपण. ज्येष्ठांनी त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि आनंदी कसं राहायचं आणि कसं जगायचं आनंदी. तर सगळ्यात म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःशी संवाद साधत जा. खरंच मी आता जे सांगेन त्याच्यावर तुम्ही हसाल बरं का सगळेजण, पण हसू नका. हे मी म्हणजे आमच्या शेजारी मला आठवायचं मी लहान असताना एक आजोबा ना नेहमी असे आरशामध्ये बघून स्वतःशी अशा खाणाखुणा करत असे बोलायचे. मला नेहमी असं वाटायचं की हे असं का बोलतात. मग मी माझ्या वडिलांना विचारलं होतं. तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की अगं काय होतं की जसं जसं माणूस थोडासा वय झुकायला लागतं त्याचं, जास्त वेळ जातं तसं तसं त्याला आपण कसं बोललं म्हणजे आपण व्यवस्थित आत्मविश्वास पूर्ण दिसू ह्याचा तो सरावसुद्धा कधी-कधी किंवा आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ह्याचा आपण बोलतानाही कसं दिसलं पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर कसा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, ह्याचीसुद्धा माणूस कधी-कधी आरशात बघून प्रॅक्टिस करतो. तर मी तेच सांगणार आहे आज, की आपल्या स्वतःशी संवाद साधा. आरशात बघा. आरशात बघून म्हणा मी किती छान दिसतो आहे किंवा दिसते आहे अजूनही. आणि आपण कुणाशी तरी बोलतो आहे, असं तुम्ही गृहीत धरून आरशासमोर तुम्ही स्वतःशी बोला. म्हणजे काय होतं तुमची ती एक टिपिकल जी बोलण्याची एक ढब आहे, ती तुमची मेंटेन होते आणि तुम्हाला लक्षात येतं की आपण किती छान बोलू शकतो अजूनही. असं काही नाही आहे की आपल्याला बोलता नाही येत. त्याच्यामुळे स्वतःशी संवाद साधायला शिका. म्हणजे आपोआपच तुम्हाला समोरच्याशी कसं बोलायचं हे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन आहे की तुम्ही नेहमी असे छान नीटनेटके व्यवस्थित कपडे घाला. टापटीप राहा. तुमचे कपडे तुम्ही खूप श्रीमंत नसाल तरी चालेल, तुमचे कपडे खूप भारी नसतील तरी चालतील, साधे धुतलेले असले कपडे तरीसुद्धा चालतील, पण तरीसुद्धा ते कपडेही तुमचे व्यवस्थित नीटनेटके घड्या करून ठेवलेले असावेत आणि ते नंतर तुम्ही स्वच्छ धुतलेले कपडे रोज घातले पाहिजेत. आणि त्याप्रमाणे जसं तुम्ही राहता असं म्हणतात की जसा देश तसा वेश आपण असं म्हणतो की नाही, तसं आहे. जसं तुम्ही राहता तसं तुमचं रूप दिसतं. तुम्ही छान राहिलात तर तुमचं रूप खुलतं आणि तुम्ही अजागर राहिलात तर तुम्ही बावळट दिसता. त्याच्यामुळे तुमचा जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमचे कपडेसुद्धा ठीकठाक नीटनेटके घातले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे चतुराईने वागणं गरजेचं आहे. कारण साधारणपणे ज्येष्ठ व्यक्तींना फसवणुकीचे प्रकार त्यांच्या बाबतीत खूप घडतात. तर हे फसवणुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून ज्येष्ठांनी थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही बाबतीत आता तुम्ही बाहेर जाता, मार्केटमध्ये जाता, ATMचे पैसे देता किंवा पैसे काढता किंवा पैसे भरता, तेव्हा तुम्ही कधीही स्वतःचा OTP कुणाला सांगू नका किंवा कुणाकडून भरून घेऊ नका. तुम्ही स्वतः शिका कसं करायचं, काय करायचं. कोणीही शिकवतं, मुलं शिकवतात, जे घरामध्ये असतील ते व्यक्ती तुम्हाला शिकवतात, तुमची मित्रमंडळ शिकवतं, सगळेच शिकवतात. पण तरी समजा कोणी नसेल तर Google आपला गुरु आहे. Googleवर जायचं आणि Googleवरती जाऊन त्याला सगळं विचारायचं किंवा ChatGPT आजकाल एक नवीन आहे हे ॲप, हे तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला ते सगळं सांगतात. अगदी इत्थंभूत बातमी देतात की तुम्ही कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे.
तिथं जा आणि सगळं शिका, पण कोणाकडनं फसू मात्र अजिबात नका. आणि आणखीन एक चौथी गोष्ट महत्त्वाची ही आहे की तुम्ही लक्षात राहत नाही असं न म्हणता, लक्षात राहत नाही ठीक आहे, एक्सेप्ट करा आणि कुठेतरी लिहून ठेवा. तर लिहून ठेवल्यानंतर काय होतं, अहो खरं सांगू का, खरंच लक्षात राहत नाही. मी तर काय करते, माझ्या किचनच्या टाईल्स ज्या आहेत, किचनच्या समोरची जी टाईल्स असते ना, त्याच्यावरती छान ब्लॅक पेनने मला काय काय वस्तू हव्या आहेत त्या लिहिते. तुम्हाला गंमत वाटेल पण खरंच सांगते, आपण सगळ्या गोष्टींची यादी मनात नाही घेऊन फिरू शकत आणि कागदावर लिहिल्यानंतर तो कागदही ठिकाणावर राहिला असंही नाही. त्याच्यामुळे आपण जर समोर ठेवली तर मस्तपैकी त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, बाजारात जाताना घेऊन जायचा आणि ते स्क्रीनशॉट बघून जे जे हवं ते घेऊन यायचं. आहे की नाही मस्त उपाय? मग हे असं करायचं. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात 6वी महत्त्वाची गोष्ट ही आहे की लोकांशी तुम्ही छान पद्धतीने संवाद साधा. संवाद साधताना छान हसरा चेहरा ठेवा. हसरा चेहरा ठेवून त्यांच्याशी बोला आणि कधीही बोलताना व्यवस्थित बोलणं पाहिजे. अडखळत, चाचरत असं बोलणं नको. छान संवाद साधायचा, कोणावर टीका नको, सगळ्यांबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं तुमचा संवाद असला पाहिजे. नंतर 6वी गोष्ट म्हणजे कुठेही पोचण्याची घाई करू नका. आपल्याला एका ठिकाणी जायचं असतं, टाईम लिमिट असतं, म्हणून घाईघाईत तुम्ही सगळं करायला जाऊ नका. कारण काय होतं की तुम्हाला घाई करत असताना तुमच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे तसं करू नका. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मूर्ख लोक असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, लक्ष नका देऊ. काही जण आपण एखादी गोष्ट आपल्याकडनं पडली किंवा काही झालं तर ज्येष्ठांना हसतात, लहान मुलंसुद्धा हसतात, दुर्लक्ष करा. 8वी गोष्ट म्हणजे की वृद्धत्वामुळे जे होणारे बदल असतात आपल्यामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये हळूहळू जसं वय वाढतं तसं तसं बदलतं, ते स्वीकारा. ते स्वीकारल्यामुळे तुम्हाला तुमचं ज्येष्ठत्व, वृद्धत्व कठीण जाणार नाही. त्यानंतर जेवढं तुम्हाला वृद्धत्व लांबवता येईल, आता वृद्धत्व लांबवता येईल म्हणजे वय तर काही आपलं कमी होत नाही, पण नित्य व्यायाम करा, योगा करा, प्राणायाम करा, ध्यान करा, काही मुद्रा करा. त्यामुळे काय होतं, मनावरती एक छान तकाकी येते आणि शांत चेहरा लक्षात येतो. आपण शांत होतो मनाने. त्यामुळे ह्या गोष्टींनी तुमचं वृद्धत्व लांबवू शकतं. मी पुन्हा सांगते, वय लांबवता येत नाही, वय वाढतच राहतं, पण तुमच्या वृद्धत्व तुमच्या चेहऱ्यावर जे दिसतं ते लांबतं. ते करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर 10वं म्हणजे वयाच्या हालचालीनुसार तुम्ही बंधनं आली तरीसुद्धा थांबायचं नाही आहे की बाबा आता माझे गुडघे दुखत आहेत, माझी कमर दुखते आहे, पाय दुखत आहेत, तरी तुम्ही चालणं चालू ठेवा. घरातले सगळे तुमचे जे व्यवहार आहेत ते स्वतःचे स्वतः करा. कोणाला पाणी मागू नका, कोणाला जेवायला मागू नका, स्वतःच्या हाताने स्वतः सगळं करा. ह्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. तुमचे गुडघे दुखले तरी 10 वेळा उठा, पण उठा आणि तुमच्या हाताने सगळं करा. हातात कोणी आयतं आणून देईल ही अपेक्षा करू नका. आपण थांबायचं नाही, आपण काम करत राहायचं आहे. 11 म्हणजे तुमचं जे वय आहे त्याच्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही चाललंही पाहिजे. आपण मॅच्युअर्ड आहोत हे आपल्या वागण्या बोलण्यातनं दिसलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला. त्याप्रमाणे आपण ते वागायचं आहे. मॅच्युरिटी आपल्या वागण्या बोलण्यात थोडासा संयम ठेवून, शांतपणाने, समजूतदारपणाने एखादी गोष्ट बोलणं, ह्याला म्हणतात मॅच्युरिटी. तर ते आपल्या वयानुसार आपण आपल्या वागण्या बोलण्यात ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12वी गोष्ट ही आहे की कधीही तुम्ही बाहेर जा तेव्हा एकदा तुम्ही वॉशरूमला जाऊन या. कारण बाहेर गेल्यानंतर जसं जसं वय वाढतं तसं तसं तुमचा युरिनवर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे घरातनं निघताना युरिनला जाऊन या आणि मगच बाहेर पडा. आणि तसंच काही वाटलं तर आपल्याला बाहेर कुठेतरी जागा शोधता येते, पण लगेच तसा त्रास होणार नाही. म्हणूनच घरातनं निघताना, बाहेर पडताना वॉशरूमला जाऊन या आणि मगच बाहेर पडा. तर ह्या होत्या सगळ्या 12 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या तुम्ही ज्येष्ठांनी जर अवलंबल्या तर तुम्हाला ज्येष्ठत्व हे खूप त्रासदायक वाटणार नाही, कठीण वाटणार नाही आणि सुखावह जाईल. धन्यवाद.